तू येशील जेव्हा घराच्या ओसरीत माझ्या, तेव्हा दिसतील गाई म्हशी जागोजागी बांधलेल्या. त्यांच्या शेणाच्या वासानं तुझ्या अत्तराचा सुगंध चिडीचूप पडेल. किळस करू नको. उंबरठा ओलांडून जेव्हा घरात येशील, एका नजरेतच सारं घर तुझ्या डोळ्यात सामावलेलं असेल. कनुड्यातील मातीच्या चुलीवर दिसेल ओंगळवाण्या काळ्या चहाचं पातेलं, त्याचबरोबर 4-2 भांडी कास्या पितळाची. ह्यातच भरवावे लागतील तुला घास सुखदुःखाचे दररोज माझ्यासोबत. तुझ्या घरच्या आरशासारख्या ताटांची ते कधीच करू शकणार नाही बरोबरी, हे मात्र ध्यानात ठेव. दुसऱ्या कोपऱ्यात उभी असलेली लाकडी अलमारी आजी देऊन गेली वैकुंठाला निघून. ह्यातच ठेवावी लागतील तुला चमचमणारी तुझी भरजरी वस्त्र, मात्र राग मानू नकोस. भिंतीवरल्या जळमटलेल्या देवाच्या फोटोचीच करावी लागणार तुला आराधना आपल्या सुखी संसारासाठी. धनधान्य काही तुला दिसणार नाही कुठेच घरात, शेवटी दिसेल कोपऱ्यातली मडक्याची उतरण आईने ठेवलेली. तुला तुझं सारं गुपित त्यातच ठेवावं लागेल दडवून, हे जाणून घे. घराच्या आड्याला लोंबणाऱ्या दुर्डीकडे तुझी नजर गेलीस तर अचंबित होऊ नकोस. हे काय नवीन म्हणून? त्यात डोकावशील तेव्हा दिसतील शिळ्या पाळ्या भाकरी. कधी काळी तेही फोडाव्या लागतील तुला माझ्यासोबत, भूक नावाच्या अवदसेला पराभूत करण्यासाठी. माहीत असू दे. हे सारं निरखून रक्त उतरेल तुझ्या डोळ्यात. मस्तक बधीर होईल काही काळापुरतं. शरीर गोठून जाईल क्षणभर. श्वासोच्छ्वास पळत सुटेल जोरात. रक्तवाहिन्या गतिमान होतील तीव्र. राग उफाळून येईल, अनावर होईल तेव्हा नानी जवळच्या 3 पायीवर उभ्या असलेल्या माठाजवळ जा. थंडगार पाणी पी. शांत कर स्वतःला. शांत कर स्वतःला. त्याला समजून घे, आपलंसं कर. कारण इथून पुढे तोच तुला कामी येईल वेळोवेळी. ही अवस्था काय कायमची राहणार नाही. ही अवस्था काय कायमची राहणार नाही माझ्या घरात. ही काळ्या पाषाणावरची पांढरी रेष समज. करुण मनाचा ही या देईन धैर्याने लढा तुझ्या संगतीने. झुकवीन आनंदाचं आभाळ तुझ्या ओंजळीत. कोणत्याही परिस्थितीत ही खुणगाठ लगेचच बांधून घे. ही खुणगाठ लगेचच बांधून घे. सबस्क्राईब करा गझलमित्र यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन आपल्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी.